तर चला आता फटाफट आपण गोण्या वगैरे घेऊन आलोय. तर मित्रांनो आता खोलूया आपण गहू. मित्रांनो हे बघा आता गहू बघू किती गोण्या भरत्यात आपण. आता हिशोब करा इथं त्या किती हे राजा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे वरच्या रानात. आपल्याला जायचं मित्रांनो गहू आणायला. आपण रात्री गहू करून ठेवलाय, तर आता जायचं आपल्याला आणायला मित्रांनो. तर आता आपण गोण्या वगैरे घेतल्यात अँड ट्रॅक्टर पण रेडी करून ठेवलाय. तर चला आता फटाफट जायचं आहे, भरायचं आहे अँड घेऊन यायचं आहे. आपल्याला टाईम लागणार मित्रांनो, कारण की आपल्याला ट्रॅक्टरवरती आणायच्या थोड्या गोण्या आणायला थोडा टाईम लागणार आहे. तर चला आता घेऊ गोण्या अँड निघूया आपण वरच्या रानात. मित्रांनो हे आलो आपण आपल्या गव्हापाशी. तर इथं आपण लावूया जरा सावलीला ट्रॅक्टर, म्हणजे भरेपर्यंत आपला ट्रॅक्टर गरम नाही व्हायचा मित्रांनो. तर आता भरायचं मित्रांनो गहू. चला आता फटाफट आपण गोण्या वगैरे घेऊन आलोय अँड मम्मी पण आली आहे मित्रांनो. तर आता घेऊ आपण फटाफट भरून. बराच टाइम जाणार आहे ह्याला. चला आता बघा तुम्ही मित्रांनो, तुम्ही खोलल्यावरती किती गहू आहे त्याच्या खाली. रात्री तुम्हाला दिसला नाही मित्रांनो, आता तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल अँड पूर्ण मोकळं झालं आता आपलं रान मित्रांनो. आता ह्याच्यात आपण गाय पण आणून बांधू शकतो. तर मित्रांनो आता खोलूया आपण गहू. बघा मित्रांनो हा गहू आपला. पकड बलकडून. मित्रांनो बघा आता इथं एवढा गहू झालेला आहे आपल्याला एवढ्या रानात. मित्रांनो हे बघा आता गहू कशा क्वालिटीचं सांगा मला. आता हा भरून घ्यायचं आहे मित्रांनो, आपल्याला न्यायचं आहे घरी. बघू किती गोण्या भरत्यात. हम्म बघू किती गोण्या भरत्यात आपण. भरा आता पटापटा चला. नाही तर आपण आता 6 गोण्या भरून घेतल्यात. आता घेऊ आपण ट्रॅक्टरवर ठेवून आणि एवढ्या गोण्या मित्रांनो घरी ठेवूया आपण. चला आता ट्रॅक्टरवर ठेवून घेऊ. तर मित्रांनो हे घेतले आपण आता 6 गोण्या टाकून घेतल्या त्याच्यावर. बघूया आता एवढा लोड तरी जातोय की नाही.
बघा मित्रांनो, झालं ओव्हरलोड. मित्रांनो ओव्हरलोड झालेलं आहे पूर्ण. मित्रांनो ह्याच्यात लई लोड झालेला आहे बघा. जवळपास 3 क्विंटलच्या वरती 3.5-4 क्विंटल झालंय. त्याच्यामुळे ट्रॅक्टर उचलते, कॅपॅसिटीच्या बाहेर जाते मित्रांनो. तर आता ह्यातली एक गोणी काढून घ्यायचा. तर मित्रांनो आता ह्यातली एक गोणी काढून ठेवू आपण, मग घेऊन जाऊ. तर मित्रांनो एक गोणी आपण परत काढून ठेवली आता. तरी पण मित्रांनो जरा लोड आहेच आहे, पण आता ह्याच्यावरच नेऊन जावं लागणार. तर मित्रांनो आपलं लोड तर आहे, अजून पण ट्रॅक्टर उचलतोय पुढनं. तरी पण आता हे आपण ऍडजस्ट करत कसं तरी, कारण की आता आपण दोघंच जण आहे, त्याला आपण काय जास्त काय करू शकत नाही. नंतरच्या ह्याला आपण ह्याच्यावरती समोरच एक गोणे ठेवूया बॉनेटवर, मग घेऊन जाऊया मित्रांनो. आता चालवल्यात आपण 5 गोणे. तरी माझ्या आता मित्रांनो चढ येतो तेव्हा येतो, कारण की ट्रॅक्टर असा उचलतो, खाली तर येत नाही मित्रांनो. तरी पण ऍडजस्ट करत करत आपल्याला न्यायला लागतो. त्यासाठी जेव्हा चढ येतो ना तेव्हा मग मजाच येते, विली मारत न्यावा लागतो मग. मित्रांनो तिथे समोर जो आता चढ आलाय तळ्याचा ना, तिथं जरा सर्कस होणार आहे आता आपली. बघूया आपण काय होतंय, ट्राय करूया. मित्रांनो एकदम प्रॉपरली आणलाय आता आपण मोसम मध्ये वर, एकदम मोसम मध्ये वर आलेला आहे मित्रांनो, काय विषय नाही. रस्ता तुम्ही बघू शकता, इथं रस्त्याची हालत बेकार आहे. मित्रांनो फायनली आता आपण लागलो आपल्या जरा चांगल्या रोडला. आपण जो चढ होता तो पण कव्हर केलेला आहे. चला आता जाऊया आणि फटाफट घरी खाली करू. आलो मित्रांनो आता आपण घरी करूया आता फटाफट खाली. मित्रांनो आता इथं ही थोडी पात आपण काढलेली काढूया साईडला, थोडं साफ करू इथं आणि इथंच घेऊ आपण हे सगळे गोण्या उतरून. फटाफट आपण गोण्या खाली करून घेऊ आणि बाकीच्या भरायला जाऊया. ओके डन मित्रांनो, आपण घेतल्या आता सगळ्या गोण्या इथं टाकून. आता बाकीच्या बी जशा आणेल त्या पण मित्रांनो त्या पण आपण इथंच टाकून घेऊ, म्हणजे इकडं सावलीला राहतील. आता आपण काढून चला आता फटाफट बाकीच्या पण आपण आणून घेऊया मित्रांनो. आता इथं मम्मीने आधीपासून भरून ठेवते, इथं भरले जवळपास 4-5 पहिली आपली. आता एवढ्यात आपली खेप बरोबर मित्रांनो. आता आपण सगळ्या गोण्या भरून ठेवल्यात आणि आता आपण जुगाड केले. आता पुढे पण एक गोणी टाकली आहे आणि मागं काही गोण्या टाकल्या.
घरी नेल्या ते काही आणि इथं अजून मित्रांनो पाठीमागं राहिले ते 10 गोण्या अजून 2 चक्कर मारायच्यात आपल्याला मित्रांनो. आता ही चालली आपली 3री चक्कर. मित्रांनो इथं बघा, इथं आपल्याला डॅमेज झालं मित्रांनो, हाताला जरा थोडंसं लागले. तर चला आता ही एक खेप आणि अजून 2 लागणार आहेत. तर चला आता फटाफट करूया, मग आपलं गावाचं काम संपलं. मित्रांनो आता इथं आपण आणून ठेवलं तेवढ्या गोण्या, जवळपास 12-13 गोण्या आहेत. आणि अजून मित्रांनो 10 गोण्या राहिल्या, ते जवळपास 10-11. तर त्या आपण आता घेऊन यायच्यात. तर चला आता ते आपण आणून घेऊ पण फटाफट. तर मित्रांनो हे आपली फायनल खेप पण लोड झालेली आहे ना. आता इथं आपण काहीच ठेवलेलं नाही आहे, एकदम सगळं टळवट वगैरे पण एकदम ओके करून चालवलं आहे घरी आता मित्रांनो. आता मित्रांनो जवळपास 2:15 वाजले मित्रांनो. अँड आता घेऊन जाणार आहेत आपण आपलं इथलं काम. आता गावाचं वगैरे सगळं संपलं. आता एक लास्ट खेप आहे, आता घेऊन जाऊया आपण एवढी घरी मित्रांनो. सो चला. तर मित्रांनो फायनली आता आपल्या ह्या सगळ्या गोण्या घरी येऊन थापी लागलेली आहे ना. आता तुम्ही इथं बघू शकताय ऑलमोस्ट 24 गोण्या आहेत, ज्याचं वजन मित्रांनो जवळपास 60-65 किलोची एक गोणी आहे. तर तुम्ही आता हिशोब करा इथं त्या किती क्विंटल झालं, कितीही झालं. अँड मित्रांनो चला आता करूया आपण जेवण अँड मग उतरल्यावर जाऊया आपण परत राहणार. 2 hours later. तर मित्रांनो आपण आलोय आता आपल्या ऊस काढायला, गायला चारा अँड थोडा काढला अजून. आणि मित्रांनो अजून काढायचा आहे आपल्याला, तर तेवढा काढून घेऊ अँड मग थोड्या वेळाने निघूया आपण चारा घेऊन. आता आपलं झाला चारा काढून पॅक. आता निघूया मित्रांनो आपण घरी. अँड अंधार पडला आता तुम्ही बघू शकताय, पूर्ण अंधार झालेला आहे आता. आणि त्याच्यात आपल्या ट्रॅक्टरचं स्विच खराब झालेलं आहे मित्रांनो. ट्रॅक्टरची बी लाईट लागणार नाही आहे. तर चला आता निघूया आता आपण हळूहळू घरी जाऊया. अँड बघूया आता मम्मी ते अजून आले नसतील, खालच्या रानात गेलेले आहेत. तर बघूया आता आपण ते मिरची लावायला गेले ते, तर बघूया आले असतील की नाही. तर चला आता आपण निघूया घरी मित्रांनो आता आपलं काम आवरले. अँड आता मित्रांनो आपण जेवण करून घेतलं एकदम मस्तपैकी. 11-11:15 वाजलेत अँड लाईट आली आहे मित्रांनो. आता फुल लाईट आली आहे. तर आपल्याला करायची मित्रांनो कुट्टी. तर चला आता फटाफट आपण एवढ्या वर्षाची कुट्टी करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला मित्रांनो आराम करायला. तर चला आता एवढी कुट्टी कंप्लीट करूया. A few minutes later. मित्रांनो आपली कुट्टी झाली आता, सगळी कुट्टी मित्रांनो करून ठेवली. आता आपण आपल्या सकाळच्या चाऱ्याचं नियोजन झालेलं आहे मित्रांनो. तर चला आता आपण करूया आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.